मुस्लिम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात। नुकतीच नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये बकरी ईद निमित्ताने शांतता समितीची बैठक घेऊन अडीअडचणी पोलिसांनी जाणून घेतल्या। नाशिक शहरामध्ये सोमवारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। बकरी ईद शांततेत साजरी व्हावी म्हणून नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाणे तर्फे दंगा नियंत्रण पथकाची संयुक्त रंगीत तालीम घेण्यात आली आहे। तसेच सण उत्सव आनंदात साजरा होत असताना अचानक काही अपप्रवृत्तीच्या समाज विघातक गुन्हेगारांकडून दंगा करण्याचा प्रयत्न झाल्यास तो कसा मोडकळीस आणायचा यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आली होती। सोमवारी सकाळी अचानक बिटको चौकात मोठा पोलीस बंदोबस्त पाहून काहीतरी घडलं असल्यामुळे नागरिक संभ्रमात पडले। बिटको चौकात काहीतरी घडल्याची बातमी नाशिक रोड परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे। यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी, पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बीडकर, विशाल साळुंखे, दीपक सोनार, संदीप पवार, संध्या पवार, अनिल शिंदे यांसह 5 अधिकारी आणि 48 अंमलदारांनी सहभाग घेतला होता। मी नाशिक रोड पीआय रामदास शेळके। आपण दंगा काबू योजना राबवण्यात आलेली होती। यावेळेला कुठल्याही परिस्थितीत कुठल्या 2 गटामध्ये वाद निर्माण झाला किंवा काय झालं तर पोलिसांची तयारी म्हणून ही रंगीत तालीम घेण्यात आलेली होती। त्या रंगीत तालीमीला पीआय उपनगरचे पीआय सप्पाई साहेब, वरिष्ठ पीआय, त्यांचे कर्मचारी अधिकारी तसेच देवळाली कॅम्पचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात मॉब जमा झालेला होता। असा कंट्रोलला कॉल देऊन त्या पद्धतीने आम्ही ही रंगीत तालीम घेतलेली आहे। रंगीत तालीम चांगल्या पद्धतीने आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी राबवलेली। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अश्विनी पुरी, नाशिक रोड।